जरी ते तुम्हाला दिसतंय हो, तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते आहेत, पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये. उपसरपंच सगळं हाकीतोय. सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याच्या आहे. बोलले की सगळे पैरे कायदा हा कायदा टिकणार. मला बोलायचंच नाही म्हणलं ना, मी राजकीय भाषाच बोलणार नाही. कोणी उद्या कालपासून माझ्यावर काय टीका केल्या मी कोणाला उत्तर देत नाही. 4-5 दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरत नाही, एक सुद्धा. मी सरळ भूमिका ठेवलेली आता. आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. ती जर नाही केली तर पुढे 2024 ला माझ्या नावाने आरडायचं नाही भाऊ की हे काय होऊन बसलं. तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार. फडणवीस किती गणित लावू द्या, सगळे गणित फेल करणार, कोलमडून टाकणार सगळं. त्यामुळे मी काहीच भाषा वापरत नाही. मला समाजाला राजकारणात जायचं नाही. फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करायची, एवढंच मला माहिती आहे. 2-4 दिवसाच्या आत ही विषय संपवून टाकावा अंमलबजावणीचा. त्या हे भिजत गोंगडं ठेवू नये. ते चेतन सगळ्या चेतन धनगराला कोणाचा अडथळा होता? फडणवीस साहेबांचा अडथळा होता. मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे. चालकच ते आहे ना बाबा. जरी ते तुम्हाला दिसतंय हो, तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते आहेत, पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये. उपसरपंच सगळं हाकीतोय. सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याच्या आहे. फडणवीस साहेबच सगळं मालक. सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच हातात आहे सगळं.